दिवसापासून सगळ्यांचे कमेंट येत होते की त्यांना या हेअर कटचा ट्युटोरियल बघायचा होता। तर आज मी हा हेअर कटचा ट्युटोरियल तुम्हाला शेअर करणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे आणि इतका सुंदर हेअर कट तुम्ही झटपट असा स्वतः कसा करू शकता ते बघूया। लेट्स स्टार्ट। वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर केसांचा टेक्स्चर बघू शकता, इथे थोडेसे वेवी हेअर्स आहेत, कर्ली आहेत, थोडेसे डॅमेज पण आहे, थोडे ड्राय आहेत आणि यांना लेंथ जास्त कमी करायची नाहीये, त्यामुळे मी 1 इंच लेंथ कट करणार आहे। तर चला आपण बघूया हेअर कट कसं करायचं आहे, लेयर हेअर कट। तर सर्वात आधी नेहमीप्रमाणेच आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे। आपले हेअर हे व्यवस्थित वेट राहिले पाहिजेत, ओले राहिले पाहिजेत, तेव्हाच आपला हेअर कट हा सिमिलर होतो। त्यानंतर गुंता काढून घ्यायचा आहे। केस हे बिग कोमने किंवा जाड कंगव्याने तुम्ही व्यवस्थित असे विंचरून गुंता काढून घ्यायचा। सेंटर पार्टिशन केल्यानंतर नेहमीप्रमाणेच आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घ्यायची। त्यांना लेयर विचारून घ्यायचा की कुठनं हवा आहे, तर त्यांनी मला चिनच्या खाली सजेस्ट केलं आणि मी नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने सरळ असं कट करून घेतलेलं आहे। आणि ही आता आपली गाईडलाईन झालेली आहे। आपल्याला लेयर हेअर कट करायचं आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला लांब पकडायचे आहेत, हेअर क्रॉस सेक्शन करायचं आहे, ते दिसत असेल तुम्हाला। सरळ विंचरून घेतल्यानंतर चेहऱ्याच्या समोर बघा मी असं क्रॉस पकडत आहे आणि सर्वात एंड भाग जो आहे तो वरच्या केसांना आपल्याला जॉईंट करायचा आहे, जो आपल्याला जी आपली गाईडलाईन आहे त्याला टच करायचा आहे। पुन्हा एक पार्टिशन घ्यायचं, पुन्हा विंचरून घ्यायचं आणि खालचा जो एंड पॉइंट आहे त्याला गाईडलाईन धरून आपल्याला क्रॉस असं कट करायचं आहे। तुमची सीझर ही चांगली पाहिजे, शार्प पाहिजे। चांगल्या क्वालिटीची जर असली तर हेअर कट करायला सोपं जातं। तर दुसरी बाजू पण मी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी थोडंसं नोचिंग करणार आहे। दुसरी बाजू मी दाखवलेली नाही आहे, एक बाजू तुम्हाला शेअर केलेली आहे। आणि पुन्हा मी आता इथे नोचिंग सीझरने, जी सीझरला झिगझॅग आपण असं कट करतो अशा पद्धतीने मी इथे नॉर्मल असं नोचिंग करून घेणार आहे, कारण मला थोडासा बाउन्सी लुक हवा होता। तर अशा प्रकारे सर्व कटिंग मी ही पुन्हा नोचिंग करून घेत आहे की याने लेयर खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा हेअर कट आपला दिसत आहे। आणि पूर्ण नोचिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लो ड्राय करायचं आहे। हे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे नोचिंग करत आहे। जाड केस असले तर फारच सुंदर दिसतो हा हेअर कट। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लो ड्राय करताना किंवा ब्लो ड्राय केल्यानंतरच हा हेअर कट दिसतो आणि जोपर्यंत आपलं ब्लो ड्राय दिसत आहे तोपर्यंतच ते सुंदर दिसतं। त्यानंतर आपले केस पुन्हा जैसे थे होऊन जातात। याने काय होतं, क्लायंट थोडंसं नाराज होतं, पण आपण त्याला काही करू शकत नाही। तर अशा पद्धतीने माझा सर्व हेअर कट हा पूर्ण कंप्लीट झाला आहे। ब्लो ड्राय सुद्धा कंप्लीट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर लुक आलेला आहे, कारण केस हे खूप सुंदर आणि बाउन्सी जाड होते, त्यामुळे हेअर लुक खूप सुंदर झालेला आहे। कोणाला असं वाटणारही नाही की बॅक साईडनी हा थोडासा स्टेप दिसतो। तर लेअर कट ज्यांना स्टेप कट करायचं नाही, ज्यांना केसांमध्ये जास्त स्टेप नको आहेत किंवा पातळ दिसले नाही पाहिजे, त्यांनी अशा पद्धतीने लेयर किंवा फेदर हेअर कट करू शकता की जेणेकरून बॅक साईडला तुम्हाला थोडेसे स्टेप दिसतील। तर अशा पद्धतीने आपला हा हेअर कट पूर्ण झालेला आहे आणि हा हेअर कट तुम्ही पण नक्कीच करून बघा। खूप सोपं आहे, सिंपल आहे, खूप जास्त आपल्याला इथे काही करायची गरज नाही आहे। फक्त समोरची जी गाईडलाईन आहे त्याला मेजरमेंटनुसार 1-1 इंच केस हा लांब पकडत जायचा आणि आपला अशा पद्धतीने हेअर लुक इथे कंप्लीट झालेला आहे। बाय, थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर प्लीज 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 कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय, सी यू।